छोटासा मुलगा आहे, काय नाव त्याचं, विराट. विराट या ठिकाणी छोटासा मुलगा पहा, वय वर्ष जेमतेम 5 वर्षाच्या आसपास असणारा मुलगा निमिष पाटील यांचा मुलगा पहा इथे सेक्टरसाठी उतरले. किती छोट्या वयामध्ये अलिबागचं क्रिकेट सुरू होतं. पहिला चेंडू फेकण्यासाठी सुमित भगत. सोयरीचा इशारा येतोय. सुमित भगत गेले 3 दिवस आम्ही जे अलिबागमधून 3 खेळाडू आखाती देशाबंड ज्यांनी खूप चांगले योगदान दिले, यामध्ये पंकज जाधव, त्यानंतर शिरुबिक पेजारी, त्यानंतर नवखरचे सुमित भगत यांचा उल्लेख, तेच हे गोलंदाज. यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतल्या, चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये पाठवलंय. आला एक दणदणीत चौकार 4 धावांसाठी. संघाची तुम्हाला पाहायला मिळाली. सुपर 3 मध्ये साई आवाज संघाने आपलं स्थान सकाळी सामना अर्धा जिंकल्यानंतर आपलं स्थान निश्चित केलं आणि आज अंतिम 5 जे संघ आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान यावी हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, परंतु तोपर्यंत चेंडू जायला आरपार सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार षटकार 6 धावा. का 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा आणि एकूण धावा सोयीच्या माध्यमातून 11. सुमित दादा भगत आमच्या अतिथी कक्षाकडून पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र पहा एक चौकार, एक षटकार, त्यानंतर स्वैर, पण त्यानंतर मात्र डावी यष्टी उघडली सुमित दादा भगतने आणि इथे पहिली सफलता मिळते. साईज्ञा सुमित भगत पुरस्कृत नवखार संघाला. क्रॉसिंग होणं आवश्यक आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज क्रॉस होणं आवश्यक आहे. ही सूचना सर्व संघांसाठी आहे. यापुढे जर असं घडलं तर लगेच तुम्हाला 2 धावांची पेनल्टी मिळेल, याची नोंद घ्या. आयोजकांना सहकार्य करा, कारण अंतिम दिवस आहे आज. ह्या संपूर्ण सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यानंतर भव्य बक्षीस वितरण समारंभ, त्यामुळे वेळेची बचत करायची आहे, ही तुम्हाला नम्र विनंती. तर फलंदाज पिंड्या एक षटकार एक चौकारच्या माध्यमातून 10 या धावफलकावर 3-5 झाला. गोलंदाज सुमित भगत यांना मिळालं पहिलं यश आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमरीश. सचिनजी खामकर सरांकडून प्रत्येक षटकासाठी अमरीश जो नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय, प्रत्येकी 300 रुपयाचा पारितोषिक. 300 रुपयाचा पारितोषिक आहे. पाहूया तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आलेला आहे. 1 गडी बाद 11 धावा धावफलक आल्या. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक हे पॉवर पेचं आणि त्या पॉवर पेच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार निश्चित आला, पण त्यानंतर विकेट मात्र पाहायला मिळाली पिंट्याची. पिंट्या 3-5 झाला 10 धावफलकावर. हा चांगला चेंडू सुमित. महेंद्रदादा म्हात्रे यानंतर जर विचार केला नवखार गावाकडे तर सुमित दादा भगत यांचं नाव मोठं पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं मोन्या अक्षय म्हात्रे, तर त्याचं नाव निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच जमीला हात समांतर करतात. 1 धाव मिळते. 12 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 12. सुमितदादा भगत यांचे 2 चेंडू आपण पाहिले, ते स्वैर पाहायला मिळाले. यावी शॉर्ट थर्डच्या दिशेने यष्टीच्या डोक्यावरून चेंडू इथे आपण पाहिला झेल होता, पण क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता, त्यामुळे इथे ती संधी मिळाली नाही. पहिले षटक मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू असेल. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट, एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक मिड ऑफ. ही रचना ऑफ साईडला या ठिकाणी अमरीशसाठी.
यावी आडव्या बॅटने खेळला आहे, दिशा दिली आहे ऑनसाईडला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, जिथे मिडानवरून येईल तोपर्यंत मिडाफोरून येईल तोपर्यंत या ठिकाणी एक धाव मिळाली आणि षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झालं. सुमितदादा भगत यांना पहिली विकेट निश्चित मिळाली, परंतु त्यासाठी त्यांना 13 धावा खर्च कराव्या लागल्या. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावफलकावर नवजीवन दिगोडी संघाची धावा येतात, त्या एक गडी बाद 13. षटक सुमित भगत यांचं 13 धावा आणि एक सफलता. पॉवरप्लेचं पहिले षटक समाप्त होत आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र या ठिकाणी विस्तारलं जाईल. 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज हर्षकेश माळी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. समोर मात्र अमरीश एक धावसंख्या खेळतो, ज्याने 3 चेंडूंचा सामना केला. 13 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहूया. शॉर्ट फाईनलर पहा, एक छोटासा मुलगा आहे, वय वर्ष फक्त 5. विराट कोहली स्टाईल विराट या ठिकाणी आहे. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला, एक मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. हे विरोशना ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. वळीया मैदानाकडे. यावेळचा पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय आणि आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. ₹100 पारितोषिक त्याला या ठिकाणी नक्कीच मिळेल, कारण प्रत्येक षटकारासाठी ₹300 पारितोषिक इथे आहे. 19 धावा धावफलकावर. यावेळचा चेंडू चांगला होता. चेंडू आपण पाहिलात गुडलिंग स्पॉटवर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं उंची कमी राहिली, फलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकला. ऑन साईडला खेळायचं होतं, पण चेंडू मात्र आपण पाहिलात अर्थात उजव्या यष्टीच्या जवळून यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धार चेंडूची सांगता झाली. हिरवगार मैदान आणि तितकंच सुंदर सिमेंटची खेळपट्टी. काळभैरवश्वर क्रीडा मंडळ आवाजच्या माध्यमातून यावी अपरकट. चेंडू आपण पाहिला, मस्त फटका पाहायला मिळाला. डीप पॉईंट मधून चेंडू इथे जाईल सीमारेषे पलीकडे आणि पंचांचा इशारा येईल हा चौकार. या ठिकाणी पाहिलेला हा अतिशय सुंदर गीत आपल्याला इथे पाहायला मिळालं. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. चौकाराला अमृतच्या बॅटमधून धावफलका धावा येऊन पोहोचतात, त्या 23-76 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. आयोजकांचा संघ होता. या दरम्यान हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक थोडंसं चेंडू मिस करतोय, परंतु त्या ठिकाणी पाठीमे जात चेंडूला पकडतोय, तोपर्यंत कोणती धाव येत नाहीये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. खेळाचं पहिलं सत्र पूर्वार्ध. 4 षटकांचे सामने आहेत. एक मोठी क्रिकेट स्पर्धा. दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं 20 वर्षाचं योगदान या स्पर्धेसाठी. दरम्यान खुट्टाबाद चेंडू तो हुक केलाय. छोटा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहे. यष्टीरक्षक चेंडूचा या ठिकाणी जाऊन वेध घेतोय, परंतु तोपर्यंत वेगाने 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकावर पावशतक अर्थात 25 धावा धावफलकावर. इथे अमरीश याच्या धावसंख्येत बदल झाला. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 13 धावांचं योगदान दिलं. आणि साहिल जो सलामीला फलंदाज आहे, ज्याला अजूनही एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. हर्षकेश माळी गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा पंच नाखुश हात जमिनीला समांतर करतायत, गुणलेखाकडे दर्शवतायत. हा चेंडू खराब आहे. स्वैरचा इशारा येतोय. स्वैर इशारा आला की आपल्याला वेस्ट इंडिज संघाचे मायकल हुडिंग यांची आठवण होते. 13 वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं, पण कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी स्वैर चेंडू फेकला नाही. 912 षटकं, 5472 चेंडू. पहा मायकल हुडिंग वेस्ट इंडिज यांची किती सुंदर गोलंदाजी. यावेळी
ॲक्रॉसचा लाईन खेळलाय, जमिनीला सरपटत चेंडू पाहतात, तिथे गेला शॉर्ट मिड विकेटला, पायाचा वापर केला, फुटबॉल शेतोशेत चेंडूवर येतोय शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी केली. 2 धावा इथे धावफलकात नोंदवल्या गेल्या 2 धावा मिनिटाच्या संघाला आणि 2 षटकं समाप्त होतं. 2 षटकांच्या समाप्ती धावफलकार धावा येऊन पोहोचतात. प्रति षटक 14च्या सरासरीने धावा धावफलकार आल्यात त्या नवजीवन दिघोडी संघाच्या 28. षटक मात्र समाप्त झालं. ऋषिकेश मालीचं 15 धावा त्यांनी खर्च केल्या. सुमित दादा भगत यांनी 13 धावा खर्च केले. पहिलं विकेट प्राप्त केलं होतं. पाणी मैदानात घेऊन जायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येकाचं योगदान अतिशय मोठं आहे. जनरेटरची माध्यमातून अमरेशजी भगत यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी वीज पुरवठा किरणजी भगत, चेंडू महेशजी भगत, डिझेल वरुण मांदळे सर, थेट प्रक्षेपण सुशांतजी भगत आणि उत्कृष्ट यशस्वी स्मार्ट वॉच गणेशजी मडवी यांच्या माध्यमातून आम्हाला या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल अर्थात चषक आहे कुमारी देविका रोमिल भगत यांच्या माध्यमातून. षटकार आणि चौकारांचा राजा स्वर्गीय अविनाशजी पांडुरंगजी भगत स्मरणार्थ पराग अविनाश भगत यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेत. मालिकावीर स्वर्गीय संजयजी भगत यांच्या स्मरणार्थ चषक आहे. उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय विजय गोपाळ भगत स्मरणार्थ जयेश भगत यांच्या माध्यमातून आणि सामनावीर गोलंदाज म्हणून कुमारी समर्था जयेश भगत यांच्या माध्यमातून. तर सामनावीर टी शर्ट सौभाग्यवती साजरीताई सुमित भगत ग्रुप ग्रामपंचायतीच्या आवास यांच्या माध्यमातून. वळूया मैदानाकडे. षटक क्रमांक 3. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांकडे अपील. पंचांचं यावेळी आपण पाहतात बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद झेलचित यष्टीच्या हातामध्ये झेल विसावला आणि हा फलंदाज दुसरा मैदानातून बाहेर. परला बदकाच्या अंड्यावर बसून या ठिकाणी मैदानात वाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सुमित. पिंट्या जो मगाशी आपण या ठिकाणी पाहिलं फलंदाज बाजूला सागर ज्याचं नाव त्याचे बंधू या ठिकाणी सुमित मैदानामध्ये येतात. एका बाजूला आपण सुमित ढेकळे हे नाव आपण निश्चित आपण पाहिलं. नाळासोपाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि भारतातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. हे नाव निश्चितच आपण टेनिस विश्वामध्ये मोठं नाव पाहायला मिळालं. नौकरचं मात्र सुमित या ठिकाणी येतात. सुमित भगत नवीन फलंदाज मैदान येतात. धावा धावलकर रत्नापंड पाहतात त्या 28 धावा आल्यात. 2 फलंदाज मैदानात गमावलेत. निमिष यांना मात्र पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. दरम्यान यावेळी चेंडूला लॉफ्टेड शॉट, चेंडूला भिरकावून दिला समाजन कक्षामध्ये. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी चौकार 4 धावा. पराग भगत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण राकेशजी यांचा इथे सन्मान करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सरांचं आपण स्वागत करणार आहोत. दरम्यान या ठिकाणी हा चौकार धावफलकात धावा 32. पुढचा चेंडू बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही आहे. तर राकेशजी गुरव सरांचा इथे सन्मान केला जात आहे. सचिन भगत यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं हिंदू संघटनेने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तर सरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न या सामन्याचं आजच्या या मेगा फायनल दिवसाच्या अर्थात अंतिम दिवसाचा आपण या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घ्यावा. अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत. वळूया मैदानाकडे. गोलंदाज निमिष. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळायचा होता. गोलंदाजच्या दिशेने या झेल कोणतीच चूक करत नाही निमिष आणि याचे मात्र सुंदर झेलचित करून
फलंदाजाला मात्र या ठिकाणी सुमित यांना मैदानातून परतवलं. सुमित यांनी तब्बल आपण पाहिलं एक चौकाराच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 4 धावांचे योगदान दिलं. रविवार अर्थातच सुट्टीचा दिवस, त्याचबरोबर आगरी कोळी लोकांसाठी अर्थातच एकविरा देवीचा मातीचा दिवस आणि तिथे आपल्या डीजेच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित ती एकविरा देवीची गीतं सकाळच्या सत्रापासून आमच्या डीजे च्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदान घेतोय अमित गावण. यशस्वी गोलंदाज निमिष. काय जबरदस्त चेंडू फेकला पहा. उजव्या यष्टीच्या अगदी जवळून जमीनला सरपडत चेंडू जवळपास इथे यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू सांगता आली. चांगलं षटक इथे म्हणता येईल. निमिष ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले, 4 धावा खर्च केले आणि 2 फलंदाजांना या ठिकाणी बाद केले नवजीवन देगोडी संघाचे. धावफलकावर धावा 3 षटकं समाप्त झालीत आणि धावा आल्या धावफलकावर प्रति षटकं 8च्या सरासरी 32. चला क्षेत्ररक्षण घ्या. 15 मिनिटाचा अवधी पहिल्या 3 षटकांसाठी आहे. अन्यथा सीमारेषेकडचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये अर्थातच त्याला जावं लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज राजा नौकार संघ. सन्मानित सचिनजी गुंजाळ यांच्याकडून आमच्या मंडळाला जी देणगी आलेली आहे त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. वळी आपण मैदानाकडे. राजा यावेळी बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र सिली मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची पकड करतोय तो पण एक धाव रोखू शकला. 1 धावीचं योगदान. धावफलकात वाढ होईल. 33. 3 बाद 33. 1 धावीचं योगदान यावी अमरीशला, जो हार्ड हिटर फलंदाज आहे, कारण त्याने षटकारांनी चौकार इथे नोंदवलेत आणि वैयक्तिक खेळतोय 16 धावफलकावर. आताचा चेंडू मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक झेलच्या खाली येतोय. इथे झेल घेतला गेला आणि 4था फलंदाज नवजीवन दिगोडी संघाने गमावला. तर तुम्हाला तिची त्याचं निश्चित फळ मिळतं असं म्हणलं जातं. नवीन फलंदाज मैदानी येतोय. बाद होते या फलंदाज या ठिकाणी मैदान सुमित बाद झालाय. त्यानंतर मिथून पुढच्या चेंडूसाठी यावी. हा चेंडू हवेतून खेळलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर. इथे मात्र डीप कव्हरला येतोय. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडूची फेकी इथे करेल आणि तोपर्यंत मात्र वेळ होता फलंदाजांकडे. त्याने 2 धावांचं योगदान. मिथून 2 धावफलकावर 35. 3 गडी बाद. साईडने सुमित भगत पुरस्कृत नौकार, जो संघ क्षेत्ररक्षण करतोय. तो फलंदाजी नवजीवन दिघोडी. यावी पुन्हा एकदा थोडंसं त्याच दिशेने खेळला चेंडू, पण वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वरून जात चेंडूला अलगद झेलला आणि इथे आणखीन एक फलंदाज क्रमांक 5 मैदानातून बाहेर. होता क्षेत्ररक्षण यावेळी मात्र कोणतीच चूक केली नाही आणि मिथून परत ते 5 गडी बाद धावा धावलकर आल्या. त्या 35 अंतिम षटक आहे. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नवीन फलंदाज वैभव यावेळी मैदानात येतोय. खरं तर हे मैदान आपण पाहिलं तर अरबी समुद्राला लागून असलेलं, महाराष्ट्राचा विचार केला तर पालघर ते अगदी आदिजी बांदेकर यांच्या सिंधुदुर्गातल्या बांदा या गावापर्यंत 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा
असंख्य कोळीवाडे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच ही कोळी बांधव उपजीविका संपूर्ण याच अरबी समुद्रावर करत असताना दरम्यान इथे मात्र पहा आणखीन एक मोठा फटका येण्याची शक्यता आपण पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षक या चेंडूवर येतोय आणि अर्थातच हा एका हाताने घेतलेला एक लाजवाब झेल वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. झेल म्हणून एक चषक कुमारी देविका रोमिल भगत यांच्या माध्यमातून अंतिम बक्षीस वितरण समोर देणार. त्याच्यामध्ये हा जो क्षेत्ररक्षक आहे त्याचं नाव इथे नोंदलं गेलं. यातलं 3 ते 4 असे क्षेत्ररक्षक आम्हाला पाहायला मिळाले. याच्यातून एक क्षेत्ररक्षकाची आमचे आयोजक निवड करते. एक उत्कृष्ट झेल आणि हर्षिकेश माळी यांनी घेतलेला हा झेल लाजवाब. एका पाठोपाठ एक फलंदाज नवजीवन देगोडी संघाचे परतत्या धावपलकार धावा आल्या त्या 35. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये येतो. आतापर्यंत पाहिलं तर 6 फलंदाज मैदानातून गमावले ते नवजीवन देगोडी संघाने. या शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू खाली राहिला. बॅट फलंदाजांनी चेंडू यांचा कोणता संपर्क आला नाही. अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त होते आणि पहिल्या सत्रानंतर समाप्तीनंतर धावपलकावर नवजीवन देगोडी संघाच्या धावपलकार आल्या त्या 35. 6 गडी बाद 35. गोलंदाज राजा यांनी चांगली गोलंदाजी केली. सलग 2 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि आता मात्र नौकार साईज्ञ सुमित भगत पुरस्कृत नौकार संघाला 36 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आले. प्रतिषटक आपण पाहिलं तर 9ची सरासरी. विजय पुढची मॅच कोणती? च्या वेळेला आपण नाणेफेक कक्षात हजर राहायचं आहे. नम्र विनंती आहे, सर्व चेंडू जे आहेत त्यांना लाईन आहेत. नवीन चेंडू, सर्वच नवीन चेंडू आहेत. तर कोणत्याही या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ नका. घड्याळाची वेळ पहा 12 वाजून जवळपास 13 मिनिटं झालीत. पहिली 3 षटकं ही अर्थातच 15 मिनिटात व्हायला पाहिजे, अन्यथा सीमारेषेकडचा एक खेळाडू क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 शॉट सर्कलमध्ये जावं लागेल, याची नोंद घ्या. आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे इथे सामना सुरू होतोय. 36चं लक्ष. समोर सलामीची जोडी सुमितदादा भगत आणि निमेश. मी मगाशी नौकार संघाबद्दल निश्चित म्हणालो, महेंद्रदादा म्हात्रे यांनी नौकारचे अनेक खेळाडू घडवले, ज्याच्यामध्ये सुमितदादा भगत यांचं नाव विशेषत मोन्या आत्ताच्या घडीला एक अतिशय नावाजलेला RPL रायगड प्रीमियर लीगमध्ये अतिशय चांगलं दमदार ज्यांनी चांगला खेळ केला. अनेक स्पर्धा त्यांनी खरं तर गाजवल्यात आणि प्रतीक्षा करतोय की दुबईसारख्या देशांमध्ये त्याला खरं तर संधी मिळावी. तर असे खेळाडू, मोन्याचं नाव काय बोललात? अक्षय म्हात्रे. मोन्या अर्थात अक्षय म्हात्रे
आगरी खेळाडू आणि त्याला खरं तर दुबईसारख्या देशामध्ये खरं तर संधी मिळाली पाहिजे. प्रतीक्षा आहे कारण प्रत्येक देशातले क्रिकेट त्यांनी गाजवलं आहे. हे नवखार गावाचं यश आहे आणि हे यश आहे महेंद्रदा म्हात्रे आणि त्यांच्या गावाचं. कारण महेंद्रदा म्हात्रे हे खरं तर एक जुने खेळाडू आहेत ज्याने प्रथमच प्रतीक 11 पुणे या संघामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि महाराष्ट्राला एक नावाजलेला संघ. चला मैदानाकडे वळूया. सामना सुरू होतोय. पहिले षटकातून गोलंदाज सूरज येतोय. दिघोडी संघाचा गोलंदाज. पहिले षटक पॉवरविचं अर्थातच 2 क्षेत्ररक्षक टिशा सर्कलच्या बाहेर. एक आहे वार्डिश लॉंग ऑन मिडविकेट क्षेत्रामध्ये तर एक क्षेत्ररक्षक येते वार्डिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इतर 7 खेळाडू ज्याच्यामध्ये एक गोलंदाज आणि यष्टिरक्षक. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑन ही रचना. आणि या रचनेतून पहिले षटक घेऊन गोलंदाज सूरज. 36चं लक्ष साईडня सुमित भगत पुरस्कृत नवखार संघाला. पहिला चेंडू सुमितदादा भगत यांनी आपल्या बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला मिडविकेट सीमारेषेकडे पाठवला. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. चौकार लगेच आपल्याला वीरेंद्र सेहवाग यांची आठवण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना चौकाराने खातं उघडलं होतं. इथे सुमितदादा भगत यांनी पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं उघडलं. पुढचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे आपण पाहता शेत चेंडूवर आहे यष्टीच्या भूमिकेमध्ये. इथे झेल घेतलेला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि सुमितदादा भगत 4 या धावसंख्येवर मैदानातून बाहेर. परंतु वेगाने हा चेंडू आला तो सूरजचा. या चेंडूवर मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित आला नाही. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम मिटिंग घेऊ नका वारंवार कारण या ठिकाणी वेळेचं बंधन पाळायचं आहे. अन्यथा तुमचा एक खेळाडू 15 मिनिटांनंतर अर्थातच सीमारेषेकडून आतमध्ये 30 सर्कलमध्ये तुम्हाला क्षेत्रासाठी न्यावं लागेल. याची नोंद घ्या दिघोडी संघाने. नवीन फलंदाज येतोय किशोर. 4 एक गडी बाद 4 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यशस्वी गोलंदाज सूरज. नवजीवन दिघोडी संघ म्हणलं की दिघोडी परिसर आणि दिघोडी स्पर्धा म्हणलं की दिवाळीमध्ये ती अलिबाग तालुक्यातली पहिली क्रिकेट स्पर्धा ही सगळ्यांना आठवण. अर्थात अलिबागकरांना याची ती दिघोडी या गावातून क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. इथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला इथे घेतला गेला मिड ऑफला आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला घेतला मिडॉनच्या क्षेत्राला मिडॉनला घेतलाय. एक क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतात लॉंग ऑन वाडिश लॉंग ऑनला तयार आहे. किशोर या ठिकाणी आपण पाहतात अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळेल. पॉईंट क्षेत्रामध्ये आपण किती धावा करता त्यापेक्षा किती धावा वाचवता याच्यावर खरं तर क्रिकेट अवलंबून असतं. कारण एक धावेने पराभूत होणारे संघ त्यांची चेहऱ्याकडे जर तुम्ही पाहिलात जेव्हा घराकडे जाताना बरंच काही त्यांच्याकडून निश्चितच पाहायला मिळतं. यावेळी चेंडूला कट करायचा होता. इथे मात्र आपण पाहिलात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने इथे सुंदर झेल इथे घेतलेला जमिनीला लोळून घेत क्षेत्ररक्षणी झेल घेतला आणि दुसरा फलंदाज साईडня सुमित भगत पुरस्कृत नवखार संघाचा मैदानातून बाहेर. वेळ देखील या ठिकाणी तुम्ही वाया घालवताय ही आयोजकांकडून तुम्हाला नम्र विनंती आहे. पंच आमचे वारंवार तुम्हाला या ठिकाणी ती सांगतायत. हे दोन्ही पंच जर तुम्ही इथे पाहिलं तर एक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन माफ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एक जबरदस्त पंच आहेत राजेशजी तळासिलकर सर ज्यांना औ या नामानं समजलं तर मुंबई आणि नाशिर शेख सर ठाणे हे पंचांच्या भूमिकेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये पंचांची भूमिका त्याने निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्याच्यामध्ये 10 PL आहे सुप्रीमो चषक त्याचबरोबर नजीमुल्ला आणि महाराष्ट्रातील मोठ्या स्पर्धा. कृपया संपर्क साधू शकता. यावी हा चेंडू
विचित्र पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, इथे शॉर्ट थंडमुळे क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा झेल घेतला गेला आणि यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या मैदानातून बाहेर आणि सूरज मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर, परंतु ओव्हर हॅट्रिकमध्ये त्यांनी पूर्ण केली. 3 फलंदाज माघारी परतवले, धावा फक्त धावपळकर आल्या सुमितदादा भगतच्या फक्त 4. गोलंदाज येतोय, आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहूया आणखीन एक विकेट हॅट्रिक या ठिकाणी मिळेल का, कारण ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली ती सूरजनी. कारण तब्बल आपण पाहिलं 5 चेंडू फेकले आणि 5 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू, पुन्हा विकेट आणि त्यानंतर विकेट. आतापर्यंत 3 बळी त्यांनी मिळवलेत. त्यामुळे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यात शुभेच्छा देऊया गोलंदाज सूरजला. नवीन फलंदाज राजा, यावेळी देखील पहा बाल फलंदाज बचावल्या. लेटकटच्या माध्यमातून चेंडू खेळायचा होता, चेंडू गेला, टप्पा पडल्यानंतर शॉट थर्मनच्या क्षेत्राच्या जवळ, इथे मात्र त्याला संधी मिळाली आणि अशा प्रकारे एक यशस्वी षटक गोलंदाज सूरजचं नवजीवन दिघोडी संघासाठी समाप्त होते, ज्याने या षटकात फक्त धावा खर्च केल्या 4 आणि ओव्हर हॅट्रिकसह विकेट घेतले 3. आता मात्र 36चं लक्ष, 32 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. नवजीवन दिघोडी संघ नायक आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, फलंदाज लगेच क्रॉसिंग होणं आवश्यक आहे. नौखार साईडन्या सुमित भगत पुरस्कृत नौखार संघनायक लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. 4 धावा, पहिली षटक समज झालं. 18 चेंडू आणि 32ची गरज. 18-32. नवीन फलंदाज मैदानात येतोय राजा. निमिष वैयक्तिक सलामीला फलंदाज 0 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षण या ठिकाणी डावखुऱ्यासाठी पुन्हा एकदा बदललं गेलं, शॉर्ट पॉईंट आणला गेलाय. एक मिड ऑफ तैनात केले, शॉर्ट थर्डमॅन आणि एक क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑफ. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. दरम्यान नवीन षटक अक्षय, रिव्हर्स स्टेप, शानदार फटका इथे पाहायला मिळाला आणि चेंडू म्हणतात कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू जायचे मला पडले येतोय. शानदार षटकार, 6 धावा. पाहायला मिळाला षटकार, 10 धावा धावफलकावर, 26ची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ अक्षयला चा सामना या ठिकाणी केला गेला. पहिल्या चेंडूवर फलंदाज यावी निमिष जो सलामीला फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे. पुन्हा एकदा यावी वळी आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, आता मात्र यशस्वी ठरलं नाही, कारण रिव्हर्स फटकामध्ये दुधारी तलवार डेव्हिड हटन झिम्बाब्वे याने खऱ्या अर्थाने या फटक्याचा शोध घेतला आणि त्यानंतर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेट टेनिस विश्वामध्ये अशा अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात जे सहजगत्या रिव्हर्स फटके खेळतात. यावेळीचा चेंडू फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, 2 क्षेत्ररक्षकांमधून डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू गेला, सीमारेषेच्या बळी येतोय. हा आणखीन एक निमिषच्या बॅटमधून चौकार. सत्रामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलात तर आतापर्यंत आलेल्या ज्या धावा आहेत त्या 14 या संपूर्ण चौकार आणि षटकारांच्या मध्ये एकेरी दुहेरी धावायला या ठिकाणी नौखार संघ म्हणजे साईडन्या सुमित भगत पुरस्कृत या संघाने एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित नाही केलं, तर चौकार आणि षटकारच आपल्याला मारायचे आहेत. आणि या ठिकाणी सलामीला फलंदाज निमिष मात्र सुरुवातीच्या पडझडीनंतर आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतो. एक षटकार, चौकाराच्या मध्ये 3 चेंडूमध्ये 10 धावांचे योगदान. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. गोलंदाजांनी पूर्णपणे हाणून पाडला.
माईक गेटिंग यांची आपल्याला आठवण होते 1987चा जो विश्वचषक, ज्याने खरं तर माईक गेटिंगने रिव्हर्सिव्हच्या फटक्यांचा बऱ्याच वेळा वापर केला आणि त्या ठिकाणी ते अपयशी ठरला आणि इंग्लंडने तो विश्वचषक गमावला. हा देखील इतिहास रिव्हर्सिव्हसाठी. पुन्हा एकदा यावी पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र फलंदाज पाचित असल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून येते आणि आणखीन एक धक्का नौका संघाला. चार फलंदाज मैदान गमावलेत. सलामीला फलंदाज निमिषांनी वारंवार माईक गेटिंग स्टाईलमध्ये रिव्हर्सिव्हचे फटके करण्याचं काम केलं. त्याच्यात एक षटकार एक चौकार देखील आला, परंतु आपली विकेट त्यांनी बहाल केली आणि इथे नवजीवंती गोडी संघाला हे चौथं यश मिळालं. अक्षयला मिळालं पहिलं यश. आत्तापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकले, एक षटकार एक चौकारच्या मध्ये 10 धावा दिल्या आणि आता मात्र 22 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज राजा, दोन्ही राजा, नॉन स्ट्राईकला राजा, स्ट्राईकला राजा. चला क्षेत्ररक्षण लावा, वेळ दौडू नका. तर पुन्हा एकदा आपण वळूया. राजा नवीन फलंदाज. हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूर येईल. इथे मात्र एक धाव राजा यांना मिळते. एक धावीने आपलं खातं त्यांनी उघडलं. आता मात्र एका धावेच्या माध्यमातून धावपलकर धावा येऊन पोहोचल्यात त्या 15-21ची गरज. षटक आपण पाहिलं दुसरं. अक्षयचं चांगलं षटक म्हणता येईल, कारण महत्त्वाची विकेट इथे मिळाली. त्यांनी तब्बल 11 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात सूरजनी 4 धावा देत ओव्हर हॅट्रिक 3 विकेट प्राप्त केले आणि धावपलकावर धावा यावी 15 येतात. 21 येणारे 12 चेंडू. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक साहिल. आपल्या बॉलिंग मार्कवर साहिल येतोय आणि समोर मात्र राजा एकेरी धावेने आपलं खातं उघडले. आज या संघामध्ये मोन्या खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाही एक दमदार फलंदाज. वळूया आपण मैदानाकडे. हा चेंडू चांगला चेंडू, शरीराला स्पर्श करणारा. इथे शरीराला स्पर्श करत चेंडू गेला शॉर्ट थर्डच्या दिशेने. कोणती धावी येत नाही कारण शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला राजा यांच्या माध्यमातून. 21 धावांची अजूनही गरज आहे. 15 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 30. यावी मात्र चांगला फटका दमदार मिड विकेटला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार राजाच्या बॅटमधून. चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारा, तिथल्या छत्रपती शिवरायांची अर्थातच जी बसलेली प्रतिकृती निश्चितच प्रत्येकाने तिथे जाऊन नतमस्तक होणं आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांचं एकमेव मंदिर मालवण सिंधुदुर्गामध्ये मालवण किनाऱ्याच्या त्या किल्ल्यामध्ये ते इथे देखील पाहायला मिळतं. यावेळी हा चेंडू हलकासा कट केल्या चेंडूला अर्थातच स्क्वेअर कटचा फटका. इथे एक धावीसाठी योगदान इथे मिळेल. राजा ज्याने आपण पाहिलं एक सुंदर मगाशी फटका षटकार मारला होता मिड विकेटला जाऊन पोहोचतात त्या एकेरी धावेने. वैयक्तिक 8 धावसंख्येवर धावपलका धावा येतात त्या 22. 14ची गरज आहे. सामना दोन्ही संघाच्या बाजूने अर्थात हा झुकलेला कोणताही संघ विजयी होऊ शकतो. काल 75 धावा चेस केल्या गेल्या, 76 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. यावेळी मात्र हा चेंडू इथे बॅटचा पट्ट्यात चेंडू आला नव्हता. चेंडू आपण पण झेल उडाला होता. शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लागेल पण एक धाव आणखी धावपलकावर. 13ची गरज आहे.
एक धाव यावी ज्युनियर राजा, 2 चेंडूंच्या माध्यमातून एका धावफलकावर 23 धावा, 13ची गरज. यावी मात्र पंचांचा बट आकाशाकडे. तिन्ही यष्टींसमोर पाहिलं पायचीत आणि नौका संघाचा दुसरा हा फलंदाज पायचीतच्या माध्यमातून मैदानातून बाहेर. एक षटकाराच्या माध्यमातून दिशा देण्याचा प्रयत्न केला. 8 धावांचं योगदान दिलं होतं, पण इथे 3 यष्टींच्या समोर पाहायला गेलं. पंचांकडे कोणता पर्याय नव्हता आणि बाद असल्याचा इशारा. तब्बल आपण या ठिकाणी पाहिले 5 फलंदाज अर्धा संघ गमावले. धावा धावफलकाला 23. नवीन फलंदाज वैभव मैदानात येतोय आणि गोलंदाज साहिलला हे मिळालं यश. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. डावखरा फलंदाज आहे. पंचांनी थोडंसं थांबायचं आहे. क्षेत्र शर्मा पुन्हा एकदा बदल संघनायक करतोय. इथे आपण पाहायला मिळतोय सिली मिडऑफला क्षेत्ररक्षक आणला गेलाय. यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क इथे बहुधा नाही आहे. चांगलं चेंडू इथे मात्र समाप्त होतं. या ऑनसाईडला खेळायचं होतं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त. 23ची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. आणि आता मात्र साहिलचं षटक, जे चांगलं षटक म्हणता येईल, ज्याने 8 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद केलं होतं. सूरज यांनी ओव्हर हॅट्रिकसह 4 धावा देत 3 फलंदाजांना माघारी परतलं होतं. थोडंसं महागडे षटक ठरलं होतं अक्षयचं, ज्याने 11 धावा देत एक फलंदाज बाद केलं. आणि आता शेवटचं षटक अमरेश. 13 धावांची गरज आहे. 23 धावा धावफलकावर. यातील विजेता संघ आणि साई झिराड या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. चांगला साई झिराड संघाच्या संघनायकाने नाणेफेक कक्षाशी लगेच संपर्क साधायचा आहे, कारण शेवटचे षटक खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी या ठिकाणी नवजीवन दिघोडी संघाकडून गोलंदाज येतोय अमरेश आणि समोर मात्र फलंदाज राजा ज्युनियर. 1 या धावसंख्येवर. 6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू थोडंसं धावण्यामध्ये अमरेश जे गोलंदाज शेवटचे षटक फेकतात, थोडा अडथळा येतोय. पहिला चेंडू होता या ठिकाणी पूल केला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे मात्र वायडिश लॉंगला जात एक सुंदर झेल घेतला गेला आणि एक आणखीन एक धक्का नौकार संघाला. साईज्ञ सुमित भगत पुरस्कृत नौकार या संघाचा राजा हा देखील फलंदाज बाजाला. मागचे राजा सिनियर 8 धावांचे योगदान परतले होते आणि आता मात्र एक निश्चितच जर आपण पाहिलं येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 13ची गरज असताना अमरीशला मिळाले हे चांगले यश. ऋषिकेश नवीन फलंदाज यावी मैदानामध्ये. 5-13 धावा आणि चेंडू यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 8चं अंतर. आक्रमक क्षेत्ररक्षण नवजीवन देगोडी संघाने, कारण धावा फारशा नव्हत्या, परंतु या ठिकाणी या मात्र सामन्याचे चित्र बदलवणारा हा निश्चितच फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला आला या ठिकाणी शानदार फटका. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. आल्यात. येणारे 4 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती यावी 7 धावांची.
ऋषिकेशच्या माध्यमातून हा षटकार, पहिला चेंडू खेळला, उंच पुलचा फटका, मिड विकेटला साधावा. येणारे 4 चेंडू बाकी. यावेळी मात्र पुन्हा एकदा हा चेंडू इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि अर्थातच कव्हरेजला इथे कोणतेही क्षेत्ररक्षक नव्हता गोलच्या बाजूला. तो पण 22चा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आणखी धावफलकावर. धावफलकात वाढ झाली 30. 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू बाकी. आता मात्र प्रेक्षकांच्या हृदयाची धडकण वाढवणारा सामना. या षटकाराने थोडंसं चित्र साईडच्या सुमित भगत पुरस्कृत नौकार संघाच्या बाजूने गेलं होतं, पण नंतरच्या चेंडूने पुन्हा एकदा नवजीवन दिघोडी संघ, ज्याने एकही धाव खरं तर नव्हती, पण तिथे 1 धाव ही अर्थात 22च्या माध्यमातून मिळाली. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा पहा, एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण केली गेली आणि बघता बघता ओव्हरथ्रो आणि ही पाहूया दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली गेली. हे क्रिकेट आहे. मी मगाशी म्हणालो प्रेक्षकांच्या हृदयाची धडकण वाढ सामना. 22चा इशारा पंचांचा येतो. 2 धाव इथे मिळतात आणि संघाची धावसंख्या 2 वाढते. धावफलकात धाव येऊन पोहोचतात त्या 32. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. 4 धावा, माफ करा. धावफलकात धावा येतात त्या 32-36ची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. सामन्यामध्ये निश्चित ट्विस्ट पाहायला मिळेल. हा चेंडू अतिशय महत्वाचा. पुन्हा एकदा यावी हवेतून खेळलाय. इथे मात्र षटक पहा, उंच बांध्याचे जाडजूड बांध्याचे तुम्हाला पाहायला मिळाले, जिने या ठिकाणी आता सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये हा सुंदर झेल घेतला गेला आणि फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला, तो साईदन्या सुमित भगत पुरस्कृत नौकार संघाचा. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि गरज आहे एका चेंडूमध्ये 4 धावांची. काय सामना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर धावा जर विचार केला तर केवळ 24 चेंडूमध्ये 35 धावा 6 गडी बाद नवजीवन दिघोडी संघाने जमवल्या होत्या. आणि आताची परिस्थिती जर आपण पाहिले तर साईदन्या सुमित भगत पुरस्कृत नौकार संघाची परिस्थिती जर आपण पाहिले तर त्यांनी 7 फलंदाज गमावले आहेत आणि धावफलकात धावा जमवल्यात त्या 32. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू. प्रचंड टेन्शन गोलंदाजाच्या डोक्यावर असेल, तितकंच प्रचंड टेन्शन असेल नवीन फलंदाज प्रीत याच्यावर, कारण एका चेंडूमध्ये 4 धावा इथे करणं आवश्यक आहे. आणि हाय व्होल्टेज सामना ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी, कारण प्रेक्षकांच्या नजरा संपूर्ण खेळपट्टी आहेत फलंदाज आणि गोलंदाज याच्यावर. काय घडणार, काय बिघडणार शेवटच्या चेंडूवर, याचं उत्तर काही क्षणात. अमरीश गोलंदाज अष्टबळी खेळाडू आहे. प्रीत समोर आहे. या 4 धावा तो पूर्ण करणार का, मोठा फटका खेळणार का? चला वेळ घेऊ नका, फार वेळ घेत आहे नवजीवन दिघोडी संघ. आयोजक या ठिकाणी तुम्हाला विनंती करतायत. काय घडणार, काय बिघडणार या चेंडूवर, कोण जाणार दुसऱ्या फेरीमध्ये, याचं उत्तर मी मात्र थांबतो. टाळ्यांचा कडकड व्हायला पाहिजे या चेंडूसाठी. आणि या चेंडूवर मात्र आपण पाहिलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे कोणती धाव येत नाही. आणि अशा प्रकारे खरं तर संधी होती नौकार संघाच्या फलंदाजाकडे चेंडू ऑन साईडला खेळायची, पण तो पूर्णपणे बीट झाला. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 3 धावांनी नवजीवन दिघोडी संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल.